ज्ञानोबा माऊली रामकृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा 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 माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुखदाची ओढी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा हे सर्व सुखाचे आगन बापर बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा हे राम तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम दत्त माझा दीनानाथ दत्त माझा दीनानाथ दत्त माझा दीनानाथ दत्त माझा दीनानाथ भक्ता लागी उभा सतत 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 त्रिशूळ घेवोनी या करी त्रिशूळ घेऊनी या हरे करी त्रिशूळ घेवोनी या करी त्रिशूळ घेऊनी या करी उभा असे भक्ताद्वारी उभा असे भक्ताद्वारी उभा से भक्ताद्वारी उभा से भक्ताद्वारी उभा असे भक्ताद्वारी उभा असे भक्ताद्वारी भारी चर्चिली विभूती भारी चर्चिली विभूती भारी चर्चिली विभूती भारी चर्चिली विभूती रुद्राक्षाची माळ कंठी रुद्राक्षाची माळ कंठी रुद्राक्षाचे माळ कंठी रुद्राक्षाचे माळ कंठी रुद्राक्षाचे माळ कंठी रुद्राक्षाचे माळ कंठी त्रिशूळ घेवोनी या करी त्रिशूळ घेऊनी या हरे करी त्रिशूळ घेवोनी या करी त्रिशूळ घेऊनी या करी उभा असे भक्ताद्वारी 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 जवळे असे कामधेनू जवळ असे हरे कामधेनु जवळे असे कामधेनू जवळ असे कामधेनु तिचा महिमा काय वानो 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 त्रिशूळ घेवोनी या करी त्रिशूळ घेऊन या करी त्रिशूळ घेवोनी या करी त्रिशूळ घेऊन या करी उभा असे भक्ताद्वारी उभा असे भक्ताद्वारी उभा असे भक्ताद्वारी उभा असे भक्ताद्वारी असे भक्ताद्वारी उभा असे भक्ताद्वारी एका जनार्दनी दत्त एका जनार्दनी दत्त एका जनार्दनी दत्त एका जनार्दनी दत्त रूप राहिले हृदयात रूप राहिले हृदयात रोप लाविले हृदयात रोप लाविले हृदयात रोप लाविले हृदयात रोप लाविले हृदयात त्रिशूळ घेवोनी या करी त्रिशूळ घेऊन या करी त्रिशूळ घेवोनी या करी त्रिशूळ घेऊन या त्रिशूळ करी घेवोनी या करी उभा असे भक्ताद्वारी उभा असे भक्ताद्वारी उभा असे भक्ताद्वारी त्रिशूळ घेऊन या करी उभा असे भक्ताद्वारी उभा असे भक्ताद्वारी उभा असे भक्ताद्वारी उभा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई उभा रखुमाई विठोबा रखुमाई उभा रखुमाई विठोबा रखुमाई उभा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई उभा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई उभा रखुमाई विठोबा रखुमाई उभा रखुमाई विठोबा रखुमाई उभा रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदारी ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज जगत तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव गाणगापुर धाम की जय चरित्र भगवान की जय दत्त जन्मोत्सव की जय राज के आनंद की जय दत्त माझा दीनानाथ दत्त माझा दीनानाथ भक्ता लागी उभा सतत त्रिशूळ घेवोणी या करी उभा असे भक्ता द्वारी भाळी चर्चिली विभूती रुद्राक्षाची माळ कंठी त्रिशूळ घेवोणी या करी भक्ता उभा असे भक्ता द्वारी कामधेनू असे जवळी तिचा महिमा कायवानू त्रिशूळ घेऊन या करी भक्ता उभा असे भक्ताद्वारी एका जनार्दनी दत्त रूप राहिले हृदयात त्रिशूळ घेऊन या करी उभा असे भक्ताद्वारी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुचरण नमस्कार ओणिया आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या बारकरी संतांच्या विनायकं गुरुमनोमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये कि प्रथम नमन करु गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवोणी माथा साष्टांगी दंडवत शिवरायांचे आठवावे गुण शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप आता या मंडळी कि देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था विठ्ठला 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 दत्त माझा दीनानाथ भक्ता लागे उभा सतत त्रिशूळ घेऊन या करी उभा असे भक्ताद्वारी भाळी चर्चिली विभूती रुद्राक्षाची माळ कंठी कामधेनू असे जवळी तिचा महिमा कायवानू एका जनार्दनी दत्त रूप राहिले हृदयात त्रिशूळ घेऊन या करी उभा असे भक्ताद्वारी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग विठोबाचे प्राणसखे पैठणचे सुप्रसिद्ध साधू भारूड सम्राट पतितोद्धारक शांती परब्रह्म एकनाथ महाराज यांच्या एकनाथी गाथेतील दत्त जन्म प्रकरणातील 1012 नंबरचा 5 चरणाचा असा अभंग आहे. कीर्तनाचा परिहार सर्वांना माहिती आहे.
गेल्या 2011 पासून आपल्या पिसादेवी परिसरामध्ये एकमेव जागृत दत्त मंदिर दत्त विहार कॉलनीमध्ये आणि प्रतिवर्षाप्रमाणे आमच्या कॉलनीवासियांच्याद्वारे सगळ्या भक्तांच्या माध्यमातून दत्त जन्माचं कीर्तन आणि त्यानंतर जन्म असा हा कार्यक्रम मी गल्लीतलाच व्यक्ती असल्या कारणानं सगळ्यांना हे उत्तरदायित्व अनेक वर्षापासून माझ्याकडं दिलं आहे. विशेष रूपानं यावेळेस कीर्तनाला हरिभक्तिपरायण गायन सम्राट राजू महाराज मते, त्यांच्या जागेवर असलेले आमचे परमादरणीय मित्र मृदंग ताल सम्राट केशव महाराज कुरे, त्यांची वारकरी शिक्षण संस्थान, त्यांचे हे सगळे बालटालकरी. कीर्तनाला उपस्थित असलेले वेदध्यन तत्पर लोक, ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ ज्ञानवृद्ध तपवृद्ध वयोवृद्ध गुणीजनी टाळकरी माळकरी वारकरी नानाविध अन्य सांप्रदायिक मंडळी, दृश्य अदृश्य शक्ती प्रकट चेतना बालगोपाल भक्तिशक्ती स्वरूपा माता बहिणी, भगवतचरण कमलानुरागी, राजशक्ती शिवशक्ती पितृशक्ती धर्मशक्ती परमार्थप्रेमी माईक सिस्टमवाले ऑपरेटिंगवाले, ज्यांच्यापर्यंत माझा आवाज जात आहे त्या सर्वांना राधे राधे, जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, ओम नमः शिवाय, जय माता दी, जय गो माता दी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. दत्त जन्माचं कीर्तन आहे, साज आहे, बाज आहे. गुरुचरित्र पारायणाला सगळ्यांना बसता आलं नाही, पण गुरुचरित्राच्या 53 अध्यायाचा सार ज्याच्यामध्ये आहे, अशा भजनापासून कीर्तनामध्ये प्रवेश करू. जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना, अनन्य भावे शरणागत मी भव भय वारण तुम्हीच ना. कार्तवीर्य यदु परशुराम ही प्रभो दिले गुरु तुम्हीच ना. स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना. नवनारायण सनाथ करुणे पंथ निर्मिला तुम्हीच ना. मच्छिंद्राजती प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच ना. दासो पंथा घरी रंगले परमानंद तुम्हीच ना. नाथ सदनीचे तो पदार तरी श्री गुरु दत्ता तुम्हीच ना. युगायुगी निज भक्त रक्षण अवतरता गुरु तुम्हीच ना. बालोण मत्त पिशाच वृत्ती धारण करता तुम्हीच ना. हो गुरु धारण करता तुम्हीच ना. गुरु धारण करता तुम्हीच ना. या गुरुचरित्रामध्ये आणि या भजनामध्ये असा सार आहे. भगवान दत्तात्रयाच्या सगळ्या जीवनचरित्राचं सार या भजनामध्ये मांडले की दत्तात्रय भगवान सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय करतायत. स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्या सागरी तुम्हीच ना. करुणी भिक्षा करविरी भोजन पंचाळेश्वरी तुम्हीच ना. तुळजापुरी करी शुद्धी तांबूल निद्रा माहुरी तुम्हीच ना. करुणी समाधी नगन निरंतर गिरणारी गुरु तुम्हीच ना. गुरु गुरणारी गुरु तुम्हीच ना. अहो गिरणारी गुरु तुम्हीच ना. विप्रश्रियेच्या वचनी गुंतले पिठापुरी गुरु तुम्हीच ना. मी भगवान दत्तात्रयाचा साधक आहे आणि दत्तात्रय हे आपले परमाराध्य आहे. भगवान दत्तात्रय स्नान करण्याकरता काशीला जातात आणि काशीला स्नान झाल्यानंतर पंढरपूर, आपल्या पांडुरंगाचं पंढरपूर किंवा प्रयाग दोन त्याच्यामध्ये सांगितलंय, तिथे चंदनाची उटी लावतात भगवान दत्तात्रय. मानस्तोके तनिये मान अयो मानु गोषु मानु अश्वे शुरी रीश वीरान मानो रुद्र भामितो बदिर हविष्मित सदा मितवा हवामहे इति हस्ते भस्मं ग्रहितमं जलमीशतं कृतवाहा. ऊर्ध्वपुंड्रम मृदा कुर्यात भस्मानं तुम त्रिपुंड्रकम. वामन पुराणातले श्लोक आहे. भस्म लावतात, पुढे चर्चा करू की का लावतात, कुठे लावतात म्हटले. काशीला आंघोळ करतात पण प्रयागाला किंवा पंढरपूरला चंदन किंवा भस्म लावतात आणि संध्या करण्याकरता महासागराच्या तटावरती जातात. दुपारची भिक्षा मागण्याकरता भगवान दत्तात्रय कोल्हापुराला जातात महालक्ष्मी मातेच्या दरबारामध्ये आणि भिक्षा तिथे मागितल्यानंतर तिथे ग्रहण करत नाहीत, तिथे भोजन करत नाहीत. ती भिक्षा कोल्हापूरमध्ये मागून इकडे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यामध्ये पांचाळेश्वर राक्षस भवनच्या मधात जी गोदावरी नदीचं पात्र आहे तिथे येतात. बीड म्हणजे शहागडपासून पैठण रोडवर जे मधात लागेल राक्षस भवनच्या पलीकडे पांचाळेश्वर महानुभाव पंथाचं आणि मधात नदी, तिथे जेवण करण्याकरता भगवान दत्तात्रय गोदावरीच्या पात्रामध्ये. पांचाळेश्वरी तुम्हीच ना. देवाचं आपल्यासारखं नाही, कधी मध्ये घेतलं तर घेतलं, नाही तर नाही घेतलं, पान रोजच लागतं. भिक्षा कोल्हापूरला, दुपारचं जेवण पांचाळेश्वरला, राक्षस भवनच्या पुढे पांचाळेश्वरला, पान खाण्याकरता तुळजाभवानीला, तुळजापुरी करी शुद्धी तांबूल
ता पान खाण्याकरता तुळजापूरला, आणि तुळजापूरला पान खाल्ल्यानंतर कथा कीर्तन ऐकण्याकरता भगवान दत्तात्रय नैमिषारण्यामध्ये जातात, जिथे सूत महाराजांना 88,000 शौनकादिक ऋषींना श्रीमद भागवत कथेचं रसस्वादन अमृतपान करवलं होतं शुकाचार्याच्या काही वर्षाच्या नंतर. तिथे त्यानंतर भगवान दत्तात्रय गिरनार पर्वतावरती जातात आणि योग साधना करतात, ज्या योगातून अनेक सिद्धींची साधनाची प्राप्ती होते. योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्धयो समो भूत्वा स्मत्वम योग उच्चते. तो योग भगवान दत्तात्रय त्या गिरनार पर्वतावर करतात. अशा आशाचं हे भजन विठ्ठल विठ्ठल अभंगावर थोडीशी चर्चा करूच, पण 6ला भगवान दत्तात्रयाचा जन्म आहे, तर थोडंसं त्यामध्ये आपण प्रवेश करू. सर्वांना माहिती आहे की काय आहे. अत्री ऋषी हे ब्रह्मदेवाचे सप्तर्षीपैकी एक ऋषी आहेत, मानसपुत्राच्या अंतर्गत येतात. आणि त्यांची पत्नी माता अनुसूया जी श्रेष्ठ पतिव्रता आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. कशी पतिव्रता आहे? पद्मपुराणामध्ये एक श्लोक आलाय, अहिल्या द्रौपदी तारा सीता मंदोदरीं तथा पंचकन्यां स्मरे नित्यं महापातकनाशनम्. या पतिव्रतेचं स्मरण जरी केलं तर बरेच पातकाची पोहरी होते. अशी पतिव्रता असलेली माता अनुसूया, त्यांचे पती आहेत अत्री ऋषी. अतरे हे पत्न्यनुसूया त्रिजदने सुयशस सुतान दत्तम दुर्वाससं सोम मातमेश ब्रह्म संभवान. 4:1-15 श्रीमद भागवत 4:1-15 श्रीमद भागवताचा 4था स्कंद अध्याय नंबर 1 श्लोक नंबर 15. त्यामध्ये भगवान दत्तात्रय अत्री आणि अनुसूयेचे पुत्र बनून आले. का? कारण त्याचं असं सांगितलं गेलं की अत्री ऋषी अनुसूया मातासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांचं कुलदैवत होतं ते वृक्षकुल पर्वतावर होतं. त्या वृक्ष पर्वतावरती अत्री ऋषी आपली पत्नी अनुसूया मातेला घेऊन गेले आणि 100 वर्षाचा प्राणायाम त्यांनी साधला. तिथे उजवा पाय जो होता तो उजवा पाय त्यांनी गुडघ्यातून असा दुमडला, डावा पाय जमिनीवर ठेवला आणि दोन्ही हात वरती केले आणि 100 वर्ष भगवान विष्णूची तपश्चर्या केली त्यांनी. 100 वर्ष. जहां कोई नहीं आता, वृंदावन के संत गा रहे हैं, मेरे श्याम आते हैं. जिथे कोणी नाही जात हो माझे कृष्ण जातात, हो माझे राम जातात. जहां कोई नहीं जाता मेरे राम जाते हैं. विष्णूची तपश्चर्या केली, पण झालं असं, तपश्चर्या एवढी ज्वलंत होती, प्रखर होती, एवढी ऐश्वर्य संपन्न तपश्चर्या होती अत्री ऋषींची की ज्याला बोलवलं त्यांनी यायला पाहिजेत ना. पण भगवान विष्णू तर आलेच आले, पण सोबत बाय 1 गेट 2 फ्री. विष्णू सोबत विनाकारण भगवान शंकरही आले तिथे आणि ब्रह्मदेवही आले आणि म्हणाले, क्या चाहते हो अत्री, आंखें खोलो, हमने तो आपको ही बुलाया था नारायण, ये दोनों क्यों आ गए? कहा मेरे पे फ्री आ गए वो दोनों. पण का फ्री आले? सांगितलं पुढे चालून आमच्या बायकांना अभिमान होणार आहे. शंकराची पत्नी पार्वती, विष्णूंची पत्नी लक्ष्मी आणि सावित्री कोणाची पत्नी? ब्रह्मदेवाची. की आमच्या तिघींपेक्षा श्रेष्ठ पतिव्रता या जगामध्ये दुसरी नव्हे. त्यांच्या अभिमानाचं पतन करण्याकरता आम्हाला तुमच्या पदरात घ्या, आम्हाला तुमचे मुलं व्हायचे का? देव सुद्धा जन्माला येण्याची इच्छा करतो, पण चांगल्या आईवडिलाची येते. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. 37 अभंगाचा नंबर. पवित्रते गुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती, वगैरे वगैरे. आणि मग तुम्हाला सर्वांना माहिती आहे, अभिमान झाला. नारदांना सांगितलं तुमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता अत्रीची अनुसूया सध्या गरोदर आहे. धरी अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसूया गरोदर, अत्रीची अनुसूया गरोदर,
अत्रीची अनुसूया गरोदर धरी अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसया गरोदर अत्रीची अनुसया गरोदर अत्रीची अनुसया गरोदर. अत्रीची अनुसया गरोदर होती. नारदानं सांगितलं तिन्ही देवाच्या तिन्ही पत्न्यांनो गैरसमज करून घेऊ नका. तुमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता अत्रीची पत्नी अनुसया आहे. झोपडीमध्ये राहते. तिचा पती त्रिकाल संध्या करतो. संध्याकाळची वेळ आहे. मार्गशीर्षाचा महिना आहे. शुक्ल पक्ष आहे. वार गुरुवार आहे. हेमंत ऋतू आहे आणि रोहिणी नक्षत्र आहे. वेळ संध्याकाळची 5:30ची. पत्नीने सांगितली आज्ञा जर का पतीनं पूर्णत्वास नेली नाही तर ब्रह्महत्येचा दोष लागतो असं शास्त्र आहे. तस्मात शास्त्रम प्रमाणम ते. या कारणानं तिघींनी सांगितलं आत्ताच जा. आणि नारदानं जे सांगितलं ना कोण श्रेष्ठ पतिव्रता तिच्या पातिव्रत्याचा भंग करा. आता ते वरदान तर दिलेलं होतं की हम आपके पुत्र बन करके आना चाहते हैं. तिघजण आले नव्हते का आत्ता वृक्षकुल पर्वतावर अनेक वर्षापूर्वी. ते तिघजण ब्राह्मणाच्या वेशामध्ये आले. संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळच्या संध्येला अत्रि ऋषी पाणी घेण्याकरता गेलेले आहेत. नदीवरती स्नान करण्याकरता संध्या करण्याकरता. आणि इकडे भिक्षाम देही माता आली. आनंदाला पारावार नाही. 3 ब्राह्मण संध्याकाळच्या वेळेला आले. विमुख जाता कामा नाही. काय पाहिजे आपल्याला? फळाची भिक्षा तिने आणली. ही भिक्षा आम्हाला नाही पाहिजे. अस्य भिक्षाम नास्ती माते नग्नम भिक्षाम च देही मा. आम्हाला विवस्त्र होऊन भिक्षा दे. अनुसया माता घाबरली. अरे हे देवता तर नाही माझं सत्व पाहिलं आले असतील. संध्याकाळच्या वेळेला जर का मी यांची अनुज्ञा केली तर माझं जे इतक्या दिवसापासून मी व्रत करते त्याला तडा जाईल. आणि यांची इच्छा जर का पूर्णत्वास नेली तर माझं जे पातिव्रत्याचं तेज आहे त्याचे दाखले जगामध्ये अनेक साधू संत अनेकांना देतात. त्याचं काय होईल? पण या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. तिनं प्रार्थना केली जे होईल ते माझं पातिव्रत्यही साबूत राहावं आणि यांची अनुज्ञाही होऊ नये. यांची आज्ञा मी पूर्णत्वास नेते. विवस्त्र व्हायच्या अगोदर अनुसया माते तुझे ध्यान आम्हासी राहो तुझे नाम अमुचे. मातेचं ध्यान केलं आणि विवस्त्र होऊन आली. पाहते तिच्या पातिव्रत्याचं आणि ममतेचं एवढं तेज की हे तिन्ही देवता नेमकं आजच अनेक वर्षापूर्वी या दत्त जयंतीच्या दिवशी शुक्ल पक्षामध्ये रोहिणी नक्षत्रावर हेमंत ऋतूमध्ये वार गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही बालकं झाले. म्हणजेच दत्तात्रयाचा जन्म झाला. सर्वांनी अक्षता टाकायच्या आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ पार्वती हर हर महादेव. पूर्ण धरी अवतार विश्वतारावया. हरि अवतार विश्वतारावया. हरि अवतार विश्वतारावया. हरि अवतार विश्वतारावया. अत्रीची अनुसया गरोदर. अत्रीची अनुसया गरोदर. अत्रीची अनुसया गरोदर. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी. शुक्ल पक्ष दिनी पुण्यतिथी. शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी. तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष. पौर्णिमा मास मार्गशीर्ष. तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष. तिथी पौर्णिमा मार्गशीर्ष. गुरु तो वासर उत्सव काळ. गुरु तो वासर उत्सव काळ. गुरु तो वासर उत्सव काळ. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी. शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी. शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी. एका जनार्दनी पूर्ण अवतार. एका जनार्दनी पूर्ण अवतार. एका जनार्दनी पूर्ण अवतार. एका जनार्दनी पूर्ण अवतार. निर्गुण निराकार आकारले. निर्गुण निराकार आकारले. निर्गुण निराकार आकारले. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. हेमंत नक्षत्र रोहिणी. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी.
दत्त जन्माची कथा सर्वांना माहिती आहे. काही क्षण विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एकनाथ महाराजांनी जेवढं भाषण केलंय दत्तात्रयावरती, दत्तात्रयाची परंपरा आहे. जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरु आहे. वास्तविक पाहता वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान पांडुरंग आहे. तरी देखील जनार्दन स्वामी हे दत्तात्रयाचे साधक असल्या कारणानं दत्तभक्तीचा बोध त्यांना केल्यामुळे नाथ महाराजांना खूप अभंग लिहिले. मागच्या वेळेस आपण अभंग घेतला होता. दत्त वसे औदुंबरी त्रिशूळ डमरू जटाधारी, खूप अभंग आहे. हाती कमंडलू दंड दत्त मूर्ती ती अखंड, हे अनेक प्रकारचे असे अभंग आहेत. त्याच्यामध्ये लागतील तेवढे अभंग आहेत. पण या अभंगामध्ये थोडा बस प्रकाश टाकू. दीनानाथ शब्दाचा प्रयोग केला. व्याकरणाच्या परिभाषेमध्ये नाथ जगन्नाथ म्हणा, विश्वनाथ म्हणा, केदारनाथ म्हणा, बद्रीनाथ म्हणा, बरोबर आहे का? नाथचा अर्थ काय होतो? विश्वनाथ, जगन्नाथ, बद्रीनाथ, केदारनाथ. पण हा माझा जो भगवान दत्त आहे हा कोणाचा नाथ आहे म्हटले? हा दिनाचा नाथ आहे. दिनाचं सोंग आणणाऱ्याचं नाही बरं का, ओरिजिनल दिनाचा. हां, दिन आणि दुर्बळासी सुकराशे हरिकथा तारू भवसागरीचे उचनीचे अधिकारी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. 2797 अभंगाचा नंबर काल्याच्या प्रकरणातील तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. जे दिन आहे वास्तविक पाहता संसार दुःखानं जे दुःखी झालेले आहेत, तापलेले आहेत, ज्यांना लोक त्रास देत आहेत, जगणं असह्य झालं, जगणं नकोसं वाटतंय, असे दीन लोक जेव्हा आध्यात्मिक मार्गावरती येतात आणि भगवान दत्तात्रयाचा आश्रय घेतात, भगवान दत्तात्रयाच्या चरणाची प्रीती करतात, भगवान दत्तात्रयाच्या ऐश्वर्याला किंवा भक्तीला प्राप्त करतात, अशा भक्तांकरता भगवान दत्तात्रय दीनानाथ आहे म्हटले. आणि दीनानाथ असल्यावर त्यांचं कार्य कोणतं आहे म्हटले? भक्तालागी उभा सतत. जवळपास 90% तुम्ही भगवान दत्तात्रयाच्या मूर्त्या पहा, उभा आहे, बसलेल्या नाही. कारण की असं सांगतात शास्त्रकार, बसलेला देव लवकर काम करत नाही आणि झोपलेला तर नाहीच नाही. म्हणजे वेगळा अर्थ घेऊ नका याचा, लक्षात आलं का? बसलेला देव आहे ते लवकर काम करत नाही आणि झोपलेला आहे तर तो नाहीच नाही. म्हणून देव उभा पाहिजे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कुठे. उभा आहे, काम लवकर करतो. राम उभा आहे, हातात काम लवकर करतो. कृष्ण उभा आहे, काम लवकर करतो. आणि सगळ्यात लवकर भगवान दत्तात्रय काम लवकर करणारं दैवत आहे. 101 आरत्या आहेत दत्तात्रयाच्या. आपली दुपारी चालू आहे म्हणण्याचा क्रम, खूप अनुष्ठान चालू असल्यामुळे मला म्हणता आलं नाही. पण नुसत्या आरत्या जरी गुरुचरित्राच्या शेवटच्या अध्यायात आलंय, जे भगवान दत्तात्रयाची गायन सेवा करतात त्यांच्या घरामध्ये भगवान दत्तात्रय कधीच किरकिर होऊ देत नाही. आरती श्री गुरु दत्ताची, आरती गुरु माऊलीची, अत्री नंदन करू वंदना ज्योतही परब्रह्माची. अत्री नंदना करू वंदना ज्योतही परब्रह्माची. आरती श्री गुरु दत्ताची, आरती गुरु माऊलीची, आरती श्री गुरु दत्ताची, आरती गुरु माऊलीची. जे भगवान दत्तात्रयाचं सकाळी दुपारी संध्याकाळी क्षणोक्षणी हा चिकारा 2523 नंबरचा भंग तुकाराम महाराजाचा या न्यायाप्रमाणे वारंवार स्मरण करेल. दत्तात्रयाशिवाय दुसरा विषय ज्याच्या जीवनात नाही आहे. दत्तात्रयाचं स्वरूप कोणतंही स्वामी समर्थ असू शकेल, हरकत नाही. पण यांचा आश्रय एकदा जर का केला म्हटले तर भगवान दत्तात्रय काय करतात म्हणले? त्रिशूळ घेऊन या करी उभा असे भक्ताद्वारी. भक्ताच्या द्वारामध्ये भक्ताचं संरक्षण करण्याकरता, त्याचं भय निवारण करण्याकरता, त्याला महाज्ञान देण्याकरता, त्याला सच्चिदानंद रूप करण्याकरता, त्याला देहीच विदेही भोगू दशा या दशेला नेण्याकरता, त्याची जीवनाची इतिकर्तव्यता संपादन करून देण्याकरता त्याच्या दरवाजामध्ये उभा राहतात. पण उभा राहणाऱ्याला एकच कंडिशन आहे, शर्त एकच आहे. मराठीत 8 म्हणा हवं तर काय? तो जो भक्त आहे म्हटले तो कसा असला पाहिजे, कोण असला पाहिजे म्हणले? भक्त दीन. आता दीनचा अर्थ जर का लक्षात घेतला, दीन म्हणजे भगवंतासमोर झुकणारा असला पाहिजे. झुकते है वही, झुकते हैं वही जिनमें जान होती है, वरना अकड़ तो मुर्दे की पहचान होती है. और जिसने जीवन में झुकना सीख लिया उसने जीवन जीने के तरीके को सीख लिया. किसी शायर ने शेर में कहा है दीन. दीन म्हणजे नम्र झाला भूता,
तेने कोंदियेले अनंता. नम्र झाला भूतान तेने कोंदिले अनंता. ज्याच्यामध्ये नम्रता आहे म्हटले, अनंतालाही स्वतःच्या पायाशी लोळण घालवण्याची सामर्थ्यता त्याच्यामध्ये असल्या कारणानं भगवान दत्तात्रयाला एकनाथ महाराज या अभंगामध्ये दीनानाथ असं संबोधन देतात की जे खऱ्या अर्थानं पूर्ण भावानं भगवान दत्तात्रयाला शरण जातात त्यांचं सर्वार्थानं कल्याण करणारं दैवत जर का कोणी असेल, नोहे नोहे भक्तासाठी पळून येणारं दैवत असेल तर ते भगवान दत्तात्रय आहे. दत्त माझा दीनानाथ भक्ता लागी उभा सतत. भक्ता लागी उभा सतत आहे. सतत उभा आहे. बरं कसा उभा आहे म्हटले? भक्ता लागी उभा सतत. कधी पहा, आता आपण गल्लीत दिवस रात्र, सकाळीच मी मंदिरात 3ला येतो तर काही मला अलारामवर जाताना वगैरे दिसतात, काही फिरताना वगैरे. मला सांगा बरं, भगवान दत्तात्रय उभे बसताना दिसले काही आपल्या मंदिरातले? झोपताना व्यावहारिक शब्दशा अर्थ हां झोपतही असतील पण आपल्याला दिसत नाही का? तुका म्हणी हलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो. आपल्या डोळ्यामध्ये सत्तेचा, पैशाचा, ऐश्वर्याचा धूर असल्या कारणानं आपल्याला ती स्थिती प्राप्त नाही. पण भक्ताच्या कल्याणाकरता सर्वार्थानं सतत उभा आहे म्हटले भगवान दत्तात्रय. पण कशा पद्धतीने? त्रिशूळ घेऊन या करी उभा असे भक्तात्रय. त्रिशूळ का सांगितलं? त्रिशूळ याच्याकरता की त्रिशूळामध्ये 3 गुण विद्यमान आहेत. त्रिशूळाचे जे 3 टोकं आहेत ना, 3 दांड्याचे 3 टोकं, तर मधातलं जे आहे ते सत्वगुणयुक्त आहे आणि साईडचे जे 2 आहेत ते रजोगुणयुक्त आणि तमोगुणयुक्त आहे. आणि या 3 गुणाच्या आहारी माणूस गेल्या कारणानं सत्वगुणही असणं चांगलं नाही म्हणले. जास्ती सत्वगुण असा आहे फुकट का चंदन घिसमेरे नंदन. लक्षात आलं का? जास्ती सात्विक असणं इतकं खराब आहे म्हटले की एखादा येऊन माणसाला लुटून घेऊन जातून तो हर बाबत्यानं मला फसवलं, म्हणजे एवढंही सात्विक असणं चांगलं नाही म्हटले बुवा. राजसिक असलं तरी लोक म्हणते काय खरं आहे त्याचं, दिवस रात्र पेतोय बुवा त्यो. आणि तामसिकेत लोक म्हणते काय खरं आहे बुवा त्याचं, आणि त्याला काय जमलं आणि त्यानं काय कमवलं. हे 3ही गुण जे आहे, सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण, हे त्या त्रिशूळाच्या मुख्य 3 त्रिशूळाचं जे मूळ आहे त्याच्या टोकामध्ये विद्यमान असल्या कारणानं जोपर्यंत माणसाचं सात्विक भक्ती उत्पन्न होऊन मस्तक ढेना करी संतांची या चरणा, संतांच्या चरणामध्ये नतमस्तक होऊन माणसाचं अध्यात्मरूपी विवेक जागृत होत नाही आणि तमरूपी मोहन मदरूपी अंधकाराचा नाश होत नाही, म्हणजे रजतम संपत नाही आणि सात्विक वृत्ती जागृत होत नाही. आणि सात्विक वृत्तीनं सात्विकाला सोडून पुन्हा 3 गुणांच्या पलीकडे माणूस जोपर्यंत जात नाही, त्रैगुण्यो विषया वेदा निश्रैगुण्यो भवार्जुन निरद्वंद्वो नित्य सत्वस्तो निरयोग क्षेम आत्मवान. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 45. म्हणजे पहिले सात्विक वृत्ती जागृत करून भगवंताला शरण जाऊन रज आणि तम घालून टाकायचं आणि नंतर सत्वगुण पूर्ण एकदा प्राप्त झाला की सत्वगुणानं सत्वगुणाचा रास करायचा आणि 3 गुणाच्या पलीकडे त्रिपुटीवरती भेदी ऐसे करे. या कारणानं त्रिशूळ घेऊन या करी, या त्रिशूळ हातामध्ये घेऊन उभा असे भक्ताद्वारी. आता त्रिशूळ हातामध्ये घेऊन भक्ताच्या द्वारामध्ये उभा आहे, पण आणखीन दत्तात्रयाच्या भक्तासाठी भगवान दत्तात्रय काय काय करतात म्हटले. दीनानाथ असल्या कारणानं दीन भक्ताचं रक्षण भगवान दत्तात्रय सदैव त्याच्या दरवाजामध्ये पहारा देऊन करतात. नोहे नोहे हातामध्ये त्रिशूळ घेऊन त्याच्या दरवाजामध्ये उभा राहतात आणि आणखीन त्या भक्ताच्या सर्वार्थानं कल्याण व्हावं या उद्देशानं आध्यात्मिक परिभावनेनं लक्षात घेतलं पाहिजे. एकमुख शंकराचं आहे आणि म्हणून विभूती लावतात. विभूती म्हणजे भस्म. आणि सध्या लेटेस्टमध्ये आहे बा शंकराची भक्ती. मिलता है सच्चा सुख केवल भोलेनाथ तुम्हारी चरणों में, यह बिनती है पल छिन्न छिन्न की रहे ध्यान तुम्हारी चरणों में, हो रहे ध्यान तुम्हारी चरणों. चाहे अग्नि में मुझे जलना हो, चाहे कांटों पे मुझे चलना हो, चाहे अग्नि में मुझे जलना हो, चाहे कांटों पे मुझे चलना हो, चाहे छोड़ के देश निकलना हो, रहे ध्यान तुम्हारी चरणों में. मिलता है सच्चा सुख केवल भोलेनाथ तुम्हारी चरणों में, यह बिनती है पल छिन्न छिन्न की रहे ध्यान तुम्हारी चरणों में. मधात दत्तात्रय, मधात कोण? दत्तात्रय. आणि साईडने जे 2 आहे ते एक शंकर आहे भस्म लावलेला. नागेंद्र हराय त्रिलोचनाय
भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प पूजिताय तस्मै यकाराय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय। जो भक्त भस्म लावून भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन शिवतांडव स्तोत्र म्हटले त्याच्यासाठी भगवान शंकर पळत येतात, रावणासाठी पळत आले होते एवढा मोठा रावण। 36 रागामध्ये शिवतांडव स्तोत्र गायचा तो। जडाडवीगलज्जल प्रवाह भावितस्थले गलेगलं जलंबितं भुजंग तुंगमालिका डमड्डमड्डमन्त्रिणादनादवड्डमनवयं जकार चण्डताण्डव तनोतु नः शिवः शिवः जटाकटाः सबरमं भ्रमं निलिम्बनिर्धरि विलोलवीचिवल्लरि विराजमानमूर्धनि जगद्धगद्धगज्ज्वलल्ललाटपटपावक किशोरचन्द्रशेखर रतिप्रदीक्षणं मम रतिप्रदीक्षणं मम रतिप्रदीक्षणं मम। सांगण्याचं काय उद्देश आहे? एकमुख शंकराचं असल्या कारणानं भगवान शंकर भस्म लावतात। आता भस्माचे 2 कारण। आध्यात्मिक कारणानं जे लोक शंकराच्या नावानं भस्म लावतात त्यांना एकही प्रकारचे चमडीचा रोग होत नाही। नागिन होणे, वारुळ होणे, ताई शांत राहा ना थोडंसं 2 मिनिटं। विठ्ठल 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 खरूज वगैरे, गजकर्ण, नागिन, वारुळ, फोड, फुंशा, चमडी संबंधित बिमारी आहेत ना, ह्या सगळ्या उष्णतेच्या कारणानं होतात। भस्म लावण्याचं आध्यात्मिक कारण असं आहे, जो शंकराच्या नावानं भस्म लावतो त्याला चमडीची बिमारी होत नाही। एक नोहे नोहे शिव महापुराणामध्ये असं सांगितलं आहे, जो भस्म लावतो ना, जो भस्म लावतो तो साक्षात कैलास लोकाचा अधिकारी आहे, आणि जो रुद्राक्ष घालतो भगवान शंकराच्या नावानं तो साक्षात शिवस्वरूप आहे। पण त्याच्याकरता एक काम करावं लागतो, रोज मंदिरामध्ये जावं लागतंय। शिवालय न छोड़ शिव हरि बोल, हो भोले सुनते हैं सबकी, हो भोले सुनते हैं सबकी तू भी तो। शिवालय न छोड़ शिव हरि बोल, शिवालय न छोड़ शिव हरि बोल, शिवालय न छोड़ शिव हरि बोल। जो शंकराच्या नावानं भस्म लावतो, भस्म लावताना येड्या सर लावायचं नाही, कसंही लावलं विपरीत परिणाम होतील। मंत्रोक्त भस्म लावायला सांगितलंय, आणि आजकाल आपण कथा पाहतो, मंत्र नाही श्लोक नाही, अवघड आहे सगळं। समस्या असू दे, ज्याचं त्याला लगलाप। मानस तोके तनये मान अयो मानु गोष मानु अश्वेशुरी रीश वीरान मानो रुद्र भामे तो बधिर हविष्मित सदा मित हवामहे ते हस्ते भस्मं गृहीत्वं जलमीशतं कृतबाहा। ओम नमः शिवाय ललाटे कंठे दक्षिण स्कंधे वाम स्कंधे नसलियत डोंट टेक टेन्शन। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणून सगळीकडे भस्म लावायचं। आध्यात्मिक कारण झालं। 2 कारण आध्यात्मिक, जो भस्म लावतो तो शिवलोकाला जातो मरण पावल्यानंतर, आणि भस्म लावल्यानंतर आणखीन एक आध्यात्मिक कारण, चमडीच्या संबंधित रोग होत नाही। आणि दुसरं कारण असं आहे की माणसानं किती कमवलं म्हणले तर शेवटी माणसाचं भस्मच व्हायचंय म्हणले। काय व्हायचंय? राखच व्हायचंय, राखच होणार आहे म्हटले माणसाची शेवटी। नर शरीर अनमोल रे प्राणी, वृंदावन के संत गा रहे हैं। प्रभु कृपा से पाया है, झूठे जग प्रपंच में पड़कर क्यों प्रभु को बिसराया है। अरे समय हाथ से निकल गया तो हो समय हाथ से निकल गया तो सिर धुर धुन पछताएगा। निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा, राम के दर्शन पाएगा। अरे राम नाम के साबुन से जो मन का मैल भगाएगा, निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा, राम के दर्शन पाएगा, राम के दर्शन पाएगा। पण
देवाचं दर्शन करायचं असले तर देवाचं मंदिर सोडू नका, हे शास्त्रप्रमाण मी आपल्याला देतो. आणि देवाचं नाव घ्या म्हटले. आणि ते मंदिर सोडायचं नसेल आणि देवाचं नाव घ्यायचं असेल तर 3 गोष्टी काढून फेकावं लागतील, जे प्रत्येक आहे, माझ्यात आहे, तुमच्यात आहे. पुढे सुंदर लिहित आहेत. काय त्या 3 गोष्टी? झूठ कपट निंदा को त्यागो, हर प्राणी से प्यार करो, घर पर आए अतिथि कोई तो यथाशक्ति सत्कार करो, क्यों पता नहीं किस रूप में आकर, हो पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, निर्मल मन के दर्पण में रह राम के दर्शन पाएगा, राम के दर्शन पाएगा। अरे राम नाम के साबुन से जो मन का मैल भगाएगा, निर्मल मन के दर्पण में रह राम के दर्शन पाएगा, राम के दर्शन पाएगा, राम के दर्शन पाएगा। कशावरनं? भाळी चर्चिली विभूती, रुद्राक्षाची माळ कंठी. भस्माचं सांगितलं मी गुरुचरित्रामध्ये. एक माणूस मेला, लावारीस फेकला, यमदूत त्याला घेऊन चालले होते. एक कुत्र गेलं शंकराच्या मंदिरातून, हवनकुंडामध्ये पडलं होतं. हवनाची शांत झालेली रक्षा कुत्र्याच्या सगळ्या अंगाला लागली आणि ते कुत्र त्या माणसाच्या वासानं तिकडं गेलं आणि मेलेल्या माणसाच्या अंगावर जेव्हा श्वान कुत्रा बसला तर कुत्र्याच्या पोटाची जी रक्षा विभूती आहे ना, भस्म, ते त्या माणसाच्या कपाळाला लागलं. तर नेण्याकरता शिवदूत आले. अरे शिवदूताला पाहून यमाचे दूत पळून गेले. कुंच पताकाचे भार भेने पळती यम किंकर. काय अभंग लिहिलेत ज्ञानोबारायानं. वारकऱ्याचा नुसता झेंडा पाळला म्हटलं तर लांबून पाळतात ते. यमधर्म सांगे तुता तुम्हा नाही ते सत्ता. कोणी काही म्हणा, पण सकाळची जी आरती म्हणतो ना आम्ही, इथे म्हणतो म्हणजे भगवंत म्हणून घेतात आपण. आपली या बळे नाही मी बोलत, सका भगवंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळ्याची. ही आरती ऐकून कंपनते सर्व पाप आणि पाप लांबूनच पळून जातात. कसं माहितीये का? भागवतात एक श्लोक आला, शेर की आवाज सुनकर के जंगल में जैसे भेड़िए भाग जाते हैं ना, वैसे ही भगवान के नाम का स्मरण सुनते ही बड़े बड़े पाप गांव के बाहर से ही भाग जाते हैं. बाहर से वारकऱ्याचा काकडा ऐकला, हरिपाठ ऐकला, आरती ऐकली, पापाची हिंमत होत नाही मदत घुसायची. तुम्ही काही म्हणा, भागवतातले प्रमाण याला संदर्भ आहे सगळे. म्हणून भाळी चर्चिली विभूती. का? दत्तात्रय सांगतायत बाबा भक्ताला कितीही कमाव पण शेवटी तुझ्या अंगाची राखच व्हायची आहे. आणि रुद्राक्षामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवर आहे. ते रुद्राक्ष जो पाण्यामध्ये बुडतो तो खरा आहे. गर्भवती महिलांनी गर्भमध्ये समस्या येत असतील तर असं सांगितलंय 9 मुखी रुद्राक्ष घालावा. कॉन्फिडन्स लेवल वाढण्याकरता 4 मुखी रुद्राक्ष घालावा. गणपती रुद्राक्ष घालावा. गौरी मोठं प्रकरण आहे. भाळी चर्चिली विभूती आणि रुद्राक्षाची माळ कंठी. तर विभूती याच्याकरता लावली की शेवटी राख व्हायची आहे. आणि रुद्राक्ष याच्याकरता घातलाय. रुद्राक्षाची माळ एक मुख शंकराचा आहे. जो रुद्राक्ष घालतो म्हटले नियम कठीण आहे. रुद्राक्षाची माळ घातली असेल तर झोपताना घालायला चालत नाही, बाथरूमला घालायला चालत नाही. एक गळ्यात रुद्राक्ष चालतो पण माळ काढून ठेवावी लागते, नाही निस्तेज होऊन जाते. रुद्राक्षाची माळ घालून जर का झोपलो शिवमहापुराणात लिहिलं ते निस्तेज होतं, कधीही घालायला चालत नाही. बाथरूमला तर अजिबातच नाही. एक रुद्राक्ष चालेल. हा रुद्राक्ष शंकराचं स्वरूप असल्या कारणानं कंठी रुद्राक्षाची माळ. आणि आणखीन काय काय आभूषण त्यांच्याकडे, कोणत्या कोणत्या लक्षणानं युक्त दत्तात्रय भगवान. कामधेनू असे जवळी तिचा महिमा काय वाणू. कामधेनू म्हणजे इच्छा निर्माण करणारी गाय असं संबोधन नाथ महाराजांनी केलं. पण आजकालच्या गायी ज्या आपल्याला दिसतात त्या इच्छा पूर्ण करणार नाहीत. का? कारण लोक इंजेक्शन देत आहेत बाबा. दूध जास्ती मिळावं त्याकरता उकड्यावाले सुद्धा टीका करत नाही आहे. ओरिजिनल दूध समोर जर का धार काढून आणली तरच विश्वास आहे. माझा एक शिष्य आहे स्वतः, ज्यांनी माझा गुरुमंत्र घेतला, मी नाव सांगत नाही, म्हणे महाराज मी तुम्हाला दूध देऊ शकत नाही. म्हटलं 10 जास्ती घे. ते म्हणले महाराज तुम्ही 20 जरी जास्ती दिलं, मला माहिती आहे की मी माझं कसं करतो आणि कसं विकतो, मी तुम्हाला दूध देऊ शकत नाही. का? तुम्ही शुद्ध अनुष्ठान करणारे आहात, माझे गुरु आहे, ते नरकाला जायचं काम मला करायचं नाही, हे त्याचं स्टेटमेंट आहे. तो म्हटला मी तुम्हाला दूध देणार नाही महाराज. मी म्हटलं दे बाबा, काय हरकत आहे द्यायला. सांगायचं तात्पर्य, मोरल इन दिस सेंटेन्स, कामधेनू इच्छा करणारी गाय आहे. पण कलियुगामध्ये गाय इच्छा पूर्ण करणार नाही. का? कारण की हिंदू गाईला विसरलाय. हिंदूला कुत्र्याला
शिटावर बसायची आठवण आहे बरं का. हिंदूंना कुत्र्याला सीटावर पाठवायची आठवण आहे, पण गाव हमारी माता है, गाव हमारी माता है. अरे इंटरनेटवरच का. ओरिजिनल जेव्हा वेळ येते लोक पळून जातात. वृंदावन के संत गा रहे हैं, रोम रोम में कृष्ण की भक्ति है. गौ की सेवा से तर जाएगा तेरा जीवन सुधर जाएगा, गौ की सेवा से तर जाएगा तेरा जीवन सुधर जाएगा, गौ की सेवा से तर जाएगा तेरा जीवन सुधर जाएगा. कामना पूरी करती है धेनु, इसकी कृपा से बजती है बेनु, इसकी कृपा से बजती है बेनु. हो रंग भक्ति का रंग भक्ति का चढ़ जाएगा तेरा जीवन सुधर जाएगा, गौ की सेवा से तर जाएगा तेरा जीवन सुधर जाएगा. गौ की सेवा से तर जाएगा तेरा जीवन सुधर जाएगा. कामना पूरी करती है धेनु, इसकी कृपा से बजती है बेणू, रंग भक्ती का चढ जाएगा. गाईच्या पाठीमध्ये आपले पितृदेवता आहे म्हणून गाईच्या दुधापासून बनणारा तुपाचा रंग पिवळा आहे. पहा तुम्ही, हां रंग पिवळा आहे. कामधेनू असे जवळी, तिचा महिमा काय वानो सांगण्यासारखं खूप आहे. एक हिंदू एक गाय. बागेश्वर धाम सरकारने सांगितलं सगळे गोशाळा बनवू शकत नाही, आम्ही बनवतोय. अजून बनणं खटातोप, ज्याचं त्याला माहिती आहे भाऊ कोण कसं करतं. हां गाईच्या उजव्या डोळ्यामध्ये सूर्य आहे, डाव्या डोळ्यामध्ये चंद्र आहे, पोटामध्ये जे भगवान कृष्ण आहेत, पाठीमध्ये आपले पित्र आहेत आणि गाईच्या जिभेमध्ये भगवान शंकराची पत्नी पार्वती माता आहे. गाईच्या शेणामध्ये लक्ष्मी आहे पैसा, गाईच्या गोमूत्रामध्ये यमुना नदी आहे वृंदावनची, आणि गाईच्या गावरान तुपामध्ये गाईपासून बनणाऱ्या गावरान तुपामध्ये रेवा नावाची नदी आहे. कामधेनू कशामुळे दत्तात्रयांसोबत ठेवली माहिती आहे का. कामधेनू ही एक पृथ्वीचं रूप आहे. पृथ्वीचे दोन प्रकार आहेत. स्थावर पृथ्वी म्हणजे ज्याच्यावरती हे सगळं चराचर जग विद्यमान आहे, आणि जंगम पृथ्वी कलियुगामध्ये गाईनं पृथ्वीनं गाईचं रूप धारण केलं आहे आणि धर्मानं बैलाचं रूप धारण केलं आहे. तर मग भगवान दत्तात्रय हे पूर्ण सत्य आहे, आणि पूर्ण सत्याचीच सत्ता काळावर चालते. पृथ्वीच्या अंतर्गत काळ येतो किंवा काळाच्या अंतर्गत पृथ्वी येत असल्या कारणानं भगवान दत्तात्रय पूर्ण सत्य असल्या कारणानं या ठिकाणी त्या पृथ्वीला सुद्धा सोबत घेतलंय. कामधेनू म्हणजे जंगमरूपी पृथ्वी, गाईला सोबत घेतलंय. 4 वेदही त्यांच्यासोबत आहे. कुत्रे, मागच्या वेळेस आपण अभिषेक केला 4 कुत्रे इथे आले होते. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद 4ही वेदांना सोबत ठेवलंय. गाईलाही सोबत ठेवलं. शंकराचं एक मुख असल्यामुळे रुद्राक्षाची माळाही घातली आहे. भस्म शेवटी माणसाची राखच व्हायची म्हटले. किती कमू द्या माणसाला, काही सोबत जाणार नाही म्हणले. चलो बुलावा आया है, अरे मसनवटी में बुलाया है. एक दिवस आवाज येणार आहे, तिथं तुला विचारणार आहे यम, या जन्माला येऊन रूप पाहता लोचनी, सुंदर ते ध्यान जे पाहिजे होतं ते नाही पाहिलं म्हणले, आणि दुसऱ्याच गठोड्या भरत बसलो आपण. तर सांगण्याचं कामधेनू असे जवळी, तिचा महिमा काय वाणू. या सगळ्या लक्षणांना युक्त असलेले भगवान दत्तात्रय या भगवान दत्तात्रयाचं सोबत गाय असलेलं चित्र किंवा सोबत गाय असलेली त्यांची विद्यमान मूर्ती, सोबत 4 श्वान असलेले विद्यमान मूर्ती, त्या तिन्ही मस्तकामध्ये एका माथ्याला लावलेलं शंकराचं भस्म, एका गळ्यामध्ये घातलेली रुद्राक्षाची माळ, एका हातामध्ये असलेले त्रिशूळ, हे जे सगळ्या लक्षणांनी आणि ऐश्वर्याने युक्त असलेलं भगवान दत्तात्रयाचे जे स्वरूप आहे, ते स्वरूप माझ्या हृदयात राहो अशी मागणी भगवान दत्तात्रयाच्या मूर्तीसमोर उभा राहून नाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये एका जनार्दनी दत्त, एका जनार्दनी दत्त, रूप राहिले
सांप्रदायिक भजन होईल. सर्वांचे हात असे एक टाळी आणि एक लय एक आवाजामध्ये. हरे विठोबा रखुमाई, 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 रखुमाई, हरे हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज शांती परब्रह्म एकनाथ महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जयंती महामहोत्सव की जय. आज के आनंद की जय. गौ माता की जय. विठोबा रखुमाई, हरी. एका जनार्दनी दत्तरूप राहिले हृदयात. त्रिशूळ घेऊनिया करी उभा असे भक्ताद्वारी भाळी चर्चली विभूती रुद्राक्षाची माळ कंठी कामधेनू असे जवळ तिचा महिमा काय वाणू. दत्त माझा दीनानाथ भक्ता लागी उभा सतत यथामती यथा समयपर्यंत संकल्पित नियोजित वेळेमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे जो नियम आहे तुम्हाला मी सांगू का. 2011 मध्ये मंदिराची स्थापना झाली आहे. तेव्हापासून सकाळची जी आरती म्हटल्या जाते ती आरती बंद नाही आहे. 3 वर्षापासून जो काकडा म्हटल्या जातो तो काकडा बंद नाही आहे. 3 वर्षापासून दुपारची नैवेद्य आरती जी एक यजमान होऊन नैवेद्य आणतो त्याला खूप भरभराट गर्दी आहे ती आरती बंद नाही आहे. हरिपाठ बंद नाही आहे संध्याकाळचा. आणि दत्त जन्मोत्सव बंद नाही आहे. आणि दरवर्षी 5 वर्षापासून भागवत कथा किंवा शिवमहापुराण श्रावण महिन्यामध्ये होते. हे सगळं आमचे कॉलनीवासी निस्वार्थ भावनेनं करतात. कोणी कोणाला 1 रुपया देतही नाही घेतही नाही. फक्त हे दत्त जयंती सगळ्यांच्या सहयोगानं या कार्यक्रमाला पुन्हा अतिशय भरभराट येऊ अशीच विनंती आपण भगवंताच्या चरणामध्ये करू. अनेक ज्ञात अज्ञात दानदाते ज्यांनी या कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी उद्याच्या कार्यक्रमासाठी कोणी राहिलं असेल सगळेच आमच्या दत्तविहार कॉलनीमधली सगळ्या लहानापासून तर मोठ्यापर्यंत मुलं मुली सगळ्या माता मावल्या सगळ्या भगिनी आणि सगळे लोक तुमची टीम आमची टीम आपण सगळी एकच आहोत. एक होतो एक राहू. आणखीन या कार्यक्रमाचं इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. सर्वांना धन्यवाद. रखुमाई